आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा दिवस शून्य सावली दिवस, झिरो शॅडो डे म्हणून ओळखला जातो. ह्याचं विशेष गोष्ट अशी आहे की सूर्य रोज दुपारी आपल्या डोक्यावर येतो असं आपण म्हणतो, पण तो बरोबर डोक्यावरती येत नाही. कारण पृथ्वीचा आस हा थोडासा तिरका आहे, कललेला आहे, आणि त्यामुळे रत्नागिरीसारख्या ठिकाणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी सूर्य वर्षातून फक्त 2च दिवस बरोबर डोक्यावरती येतो. सो रत्नागिरीसाठी 2 वर्षातले दिवस, एक म्हणजे 7 मे आणि दुसरं म्हणजे 5 ऑगस्ट. सो शून्य सावली म्हणजे काय? सावली गायब होत नाही खरं म्हणजे, पण वस्तू जर तुम्ही उन्हामध्ये आत्ता ह्या दुपारच्या एका ठराविक वेळी 12:33 उन्हामध्ये ठेवल्या तर सावली बरोबर त्या वस्तूंच्या खाली पडते आणि ती आपल्याला गायब झाल्यासारखी दिसते. सो हे अर्थात सूर्याचं पृथ्वीभोवती फिरणं आणि पृथ्वीचा आज थोडा तिरका असणं या 2 गोष्टींमुळे होतं. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या 2 कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्या मधल्या पट्ट्यामध्ये आहेत तिथे हे वर्षातून 2दा अनुभवता येतं, अगदी विषुववृत्तावरती सुद्धा. मात्र बाकीच्या भागांमध्ये हे दिसत नाही, कारण सूर्य तिथे बरोबर डोक्यावरती कधी येत नाही. आता या गोष्टीचं महत्त्व काय आहे असं म्हटलं तर, जुन्या काळात जेव्हा अत्याधुनिक साधनं उपलब्ध नव्हती तेव्हा नेमके किती वाजलेले आहेत किंवा दुपारचं मध्यान्ह झालेलं आहे का, आणि दुसरं म्हणजे वर्षाचा कुठला कालखंड चालू आहे हे नुसत्या या सावलीच्या आकारावरून किंवा लांबीवरून शोधता येत होतं. आणि याचा एक विशेष वेगळा गणिताच्या मदतीने केलेला उपयोग म्हणजे पृथ्वीचा आकार केवढा आहे, गोलाकार परीघ केवढा आहे, हे मोजायचं काम एरिस्टोथेनस नावाचा एक ह्याच्यात रस असलेला माणूस होता. त्याने नुसत्या 2 शहरांमध्ये एकाच वेळेला खांबाच्या सावलीचा आकार केवढा असेल आणि त्या शहरांमधलं अंतर किती असेल याच्या मदतीने खूप ॲक्युरेटली शोधलं होतं. सो ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण वेगळी गोष्ट आहे. सो आपल्या नेहमीच्या भोवती घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला आपल्या परिसराचं आणि पृथ्वीचं ज्ञान होतं, ते सांगणारा एक विशेष महत्त्वाचा दिवस. अर्थात हा दिवस आज रत्नागिरीमध्ये, उत्तरेला जर आपण रत्नागिरीच्या गेलो तर उद्या परवा किंवा नंतरसुद्धा हा दिवस आपल्याला असाच अनुभवता येईल.